करू. Good morning everyone, welcome to today's athletics oath. Get ready for the oath. In the name of all competitors, I promise that we shall take part in today's annual 6 games, respecting and abiding by the rules which govern them, committing ourselves to a sport without doping and without drugs, in the true spirit, sportsmanship, for the glory of sport and the honor of our team. Thank you. This is the end of today's athletics oath. Jai Hind. Sit down, all of you. कौन सा चल रहा है दोनों? आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व खेळाडू, श्री सरोज सर, वानखेडे सर, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, ॲन्युअल स्पोर्ट डे, वार्षिक खेल उत्सव म्हणायला काही हरकत नाही. वर्षभर तुम्ही ज्या काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट कॉम्पिटिशन्स इंटर हाऊसमध्ये केल्यात, त्याचा अंतिम चरण यापर्यंत आपण पोहोचलोय. खेळाचं एक विशेष महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. जर तुम्ही आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बऱ्याच वेळ कोणी ना कोणी बोलत असतो आणि त्यामध्ये 4C वर फोकस केला आहे. क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन स्किल और कोलॅबरेटिव्ह स्किल या टीमवर्क. स्पोर्ट जर तुम्ही बघितलं, गेम्स तुम्ही खेळता, नेहमी आपण म्हणतो की स्पोर्टमन स्पिरिट आपण जपलं पाहिजे. पण आपण ॲक्च्युली नॅचरल वे में जरी बघितलं तरी तुम्ही बघा, लहानपणापासून आपण विविध खेळ खेळतो. टीम स्पिरिट जपा असं सांगायची आवश्यकताही पडत नाही खरं तर. लहानपणापासून तुम्ही, आम्ही बरेच गेम्स खेळलो, बरेच कॉम्पिटिशन्स केल्यात. प्रत्येक गेम्समध्ये, प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये आपण काही जिंकत नाही, कोण ना कोणी एक टीम जिंकते. आता यातला पहिला जर अँगल बघितला जिंकणाऱ्या टीमचा, मग ते इंडिव्हिज्युअल असो किंवा टीमवर्क असो, जिंकण्यासाठी मेहनत लागते, कमिटमेंट लागते, सतत मेहनत लागते त्याच्यासाठी. आणि जो जास्त कॅपेबल आहे, जो जास्त तयारी करून आलेला आहे, तो तिथे जिंकतो. हारणाऱ्यानं तयारी केली नाही अशातला भाग नाही, परंतु हारल्यानंतर आपणच आपल्याला बघा, तुम्ही बसून आपण स्वतः ऑटोमॅटिकली विचार करतो की का बरं हारलो, त्याचं विश्लेषण करतो. आणि सर्वात महत्त्वाची ही गोष्ट जी आहे की कोणती, मी आतापर्यंत बघितले नाही की आजची क्रिकेट मॅच हारलो किंवा कबड्डी मॅच हारलो किंवा कोणताही बॅडमिंटनची आजची मॅच हारलो तर कोणी खचून गेला म्हणून. तुम्ही बघितलंय का असं की नाही नाही आता सगळं संपलं, आता मॅच हारलो, आता काही राहिलंच नाही, खतम सगळं? तसं नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन गेम सुरू होतो. जिंकणाऱ्याला अजून चांगलं करायचं असतं, हारणाऱ्याला मनात असते की ठीक आहे, एक बार तो जीत के बताऊंगा. तर स्पोर्टमन, त्यामुळे प्रत्येक जण हा खेळाडू असतो, त्यानं कोणता ना कोणता गेम खेळला पाहिजे. फक्त फिजिकल फिटनेसची गोष्ट नाही आहे, ही मेंटल फिटनेस पण आहे,
ही काउन्सिलिंग पण आहे नॅचरल, स्वतःची आपण करत असतो. आणि जो कोणी चांगला खेळाडू आहे त्याला ही काउन्सिलिंग देण्याची आवश्यकताच नाही. हारल्यानंतर त्याला काय म्हणतात काउन्सिलिंग करायची आवश्यकता नाही, कारण त्याला माहीत आहे हे दिस इज द पार्ट ऑफ गेम, चलता ही रहेगा. आणि कोणताच एक गेम फायनल नाही आहे. जिंकला त्याच्यासाठी असं नाही करू शकत ओके मैं जीत गया अभी कुछ करने की ज़रूरत नहीं, ऐसा नहीं. दुसरे दिन नया दिन है, नया गेम है. कधी कधी हीच गोष्ट आपण ॲक्च्युअली अकॅडमिकमध्ये लावायला विसरतो. एखादी युनिट टेस्ट, एखादी टर्म एक्झाम खराब झाली तर आपल्याला बिलकुल डिप्रेशन येते. तिथं हा रूल आपण लावत नाही की कोई बात नाही, ही आजची मॅच होती, ही थोडीशी कमजोर गेली, ओके नेक्स्ट मॅचमध्ये बघतो. मॅक्झिमम 80-90% करतात, पण काही 10% हा लॉजिक अकॅडमिकमध्ये लावत नाही. त्यामुळे खेळ स्पोर्ट्स याचं एक खूपच जास्त महत्त्व आहे. इट इज नॉट लिमिटेड टू फिजिकल फिटनेस. तुम्हाला मेंटली पण स्ट्रॉंग बनवणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं आपण म्हणतो की ठीक है हार के जीतने वाले को, हाँ, तो हारना भी सिखाता है, हार एक्सेप्ट करना भी सिखाता है और उसमें से उभरने को भी सिखाता है. लेकिन एट द सेम टाइम जब हम जीतते हैं तो जीत कैसे एक्सेप्ट करनी चाहिए वो भी सिखाता है. क्योंकि जीत गए एखादी मैच मतलब सब कुछ नहीं, उसे पता है कल और एक दिन है. इसका मतलब यू कैनॉट रिलैक्स whether you have won the match or lose the match. Again you have to prepare yourself, again you have to upgrade yourself, you need to sharpen your skills to come out with the flying colors. So आज काही राहिलेल्या तुमच्या स्पर्धा होतील आणि पुढच्या 3-4 दिवसानंतर तुमचा बक्षीस वितरण समारंभ पण होईल आणि विविध मुलं, विविध मुली, विविध टीम्स किंवा हाऊसेस दे विल कम आउट विथ अ फ्लाइंग कलर्स. परंतु जे सेकंड किंवा थर्ड राहतील दे हॅव समथिंग टू गेन. की काय कमी राहिली, आपल्यामधली कमी माहीत करून घेणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. बरेच जण ती माहितीच करून घेत नाही. सो आई होप दैट कि जो जीतेगा वो भी थोड़ा देखेगा कि कहाँ कमी रह गई, कहाँ मैं और अच्छा कर सकता था, और जो उस लाइन को क्रॉस नहीं कर पाए, थोड़ा सा पीछे रह गए, वो हार नहीं कहना है उसे, वो भी देखेंगे कि क्या कहाँ कमी रह गई, कहाँ मैं अगले साल और थोड़ा सा ऐड कर सकता हूँ. और सभी हारने वाले, जीतने वाले, या फिर मैं एक ही शब्द में कहूँगा कि सभी पार्टिसिपेंट्स नेक्स्ट ईयर अपनी कॉम्पिटेंसीज को थोड़ा और बढ़ा के मैदान में उतरेंगे. तो आप सभी को फिर से एक बार इस एनुअल स्पोर्ट डे के दिन में मैं शुभकामनाएं देता हूं और ये यकीन रखता हूं कि दिन ब दिन आपका फिजिकल और मेंटल फिटनेस जो है वो बढ़ता ही जाएगा. थैंक यू.